देवगिरीचं राज्य खालसा करण्यासाठी येतो किंवा तिथे लुटालूट करण्यासाठी येतो, पण त्या देवगिरीपासून म्हणजे मराठ्यांचंच राज्य आहे, मराठा राजा आहे, पण त्या राजाबद्दल सर्वसामान्य कुटुंबांची, शेतकऱ्यांची काय धारणा होती, स्वतःच्या राज्याबद्दल काय आस्था होती, याचं नेमकं चित्रण रंगनाथ पठारे यांनी त्या कादंबरीमध्ये केलं. की 6 मैलावरती, देवगिरीपासून 6 मैलावरती असणारा एक शेतकरी मेंढपाळ आपल्या पोराला सांगतो की जा त्या युद्धात तू भाग घे आणि अल्लाउद्दीन खिल्जीच्या बाजून लढ, कारण तो लुटायला आला, आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर त्याच्या बाजून लढणं गरजेचं आहे. म्हणजे हा सामान्य शेतकऱ्याचा जो काय भूमिका आहे त्या लुटीत, ती यासाठी मला महत्वाची वाटते की ह्या सगळ्या राज्यव्यवस्थेमध्ये सामान्य माणूस राजाकडे, राज्यांकडे कसा बघत होता. आणि ही धारणा मग पुढे मी एका भाषणात सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संस्थापना केल्यानंतर राज्याविषयीचा हा जो दृष्टिकोन होता तो सामान्य माणसाचा पण बदलून गेला आणि राज्य माझं आहे हे घडायला पुढची खूप वर्ष लागली. त्यासाठी दूरदृष्टीचा राजा जन्माला यायला लागला आणि मग ही दूरदृष्टी तो राजा गेल्यानंतर देखील कित्येक दशकं राहिली. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, संभाजी महाराजांची हत्या झाली, पण राज्य गेलं नाही. याचं कारण राजाने ते दृष्टिकोन दिला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या साहित्यिकांनी वेगळ्या पद्धतीनं आपल्या साहित्यामध्ये आणलेल्या. आजच्या भाषणामध्ये कुसुम